हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 2. श्री भगवानुवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे. तर प्रेक्षक हो, याआधी आपण पाहिलं की अर्जुन गोंधळात पडलेला आहे की भगवंत 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला कर्म करणं सोडण्यास सांगत होते आणि 4था अध्याय पूर्ण होता होता पुन्हा कर्म करण्यास सांगत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या बसलेल्या मनुष्याला एकाच वेळेस उठ आणि त्याचसोबत वेगवेगळ्या हालचाली कर असं सांगणं, मग तो मनुष्य गोंधळात पडणारच ना. म्हणून अर्जुन येथे विचारतो की कर्मांचा त्याग करणं श्रेष्ठ आहे की भक्तियुक्त कर्म करणं श्रेष्ठ आहे. म्हणून श्रीकृष्ण येथे अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सांगत आहेत की कर्मांचा त्याग करण्यापेक्षा भक्तियुक्त कर्म करणं श्रेष्ठ आहे. परंतु मुक्ती मिळविण्यासाठी दोन्हीही उपयुक्त आहेत, कारण जर मनुष्याने कर्मांचा त्याग केला तर तो कर्मबंधनात फसणार नाही आणि भक्तियुक्त कर्म केली तरीही तो कर्मबंधनात फसणार नाही. परंतु या दोन्हींमध्ये आपण भक्तिमय कर्मे केली पाहिजे, कारण ती श्रेष्ठ आहेत असे भगवंत येथे सांगतात. ते कसं आता आपण पाहू. तर भगवंत जेव्हा अर्जुनाला सांगतात की तू कर्म करणं सोड, तेव्हा ते त्याला त्याच्या स्वतःसाठी कर्म करणं सोडण्यास सांगतात. म्हणजे सकाम कर्म, जे मी हे केलं तर मला हे मिळेल अशा उद्देशाने जी कर्मे केली जातात ती सोडण्यास सांगतात, कारण सकाम कर्मे सांसारिक बंधनास कारणीभूत होतात. जो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्मे करतो, उदाहरणार्थ डोळ्यांना जे आवडेल ते पाहणं, मुखाने चमचमीत मसालेदार आवडत्या पदार्थांचं सेवन करणं इत्यादी, तो त्याच्या कर्मांची फळे भोगण्यासाठी, त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधींच्या चक्रात अडकतो. आणि मग 3 ताप म्हणजे देवी देवतांकडून दिले जाणारे क्लेश, इतर जीवांकडून दिले जाणारे क्लेश आणि स्वतःच्या शरीरापासून मिळणारे क्लेश, जसे की चमचमीत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने होणारी अपचन, जळजळ इत्यादी, या क्लेशांना त्याला तोंड द्यावंच लागतं. आणि यामुळे लोकांमध्ये इतरांबद्दल ईर्ष्या द्वेष निर्माण होतो. उदाहरणार्थ, ज्याला अपचनाचा त्रास नाही त्याच्याबद्दल ज्याला अपचनाचा त्रास आहे त्याला ईर्ष्या निर्माण होते, कारण तो शारीरिक सुखाच्या स्तराला वाढवू इच्छित असतो आणि त्यामुळे तो सतत देहांतर करतो. आणि म्हणून येथे आपल्याला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर श्रीकृष्णांसाठी कर्म करण्यास म्हणजे भक्तियुक्त कर्म करण्यास सांगितलेलं आहे. त्याला कर्मयोग म्हणतात. प्रेक्षक हो, अर्जुन सर्व काही सोडून युद्ध करण्याच्या कर्मापासून संन्यास घेऊन वनामध्ये जाऊ इच्छित होता, परंतु तो लोककल्याणाबद्दल जी भगवंतांची इच्छा आहे तिच्याबद्दल विचार करीत नव्हता. म्हणून भगवंत येथे अर्जुनाला 2 मार्ग सांगतात. एक आहे ज्ञानाचा मार्ग आणि दुसरा आहे योगाचा मार्ग. येथे योग म्हणजे भक्तियोग आणि ज्ञान म्हणजे या संसारासंबंधी, या संसाराचे जे कर्ते आहेत, सृष्टीकर्ते आहेत, त्यांच्याबद्दलचे ज्ञान, म्हणजे या संसाराचे आत्मा कोण आहेत याबद्दलचे ज्ञान होय. ज्याप्रमाणे आपण या शरीरातील आत्मा आहोत, त्याप्रमाणे या संसाराचेही एक विराट रूप आहे, शरीर आहे, तर त्याचा आत्मा आहे भगवान श्रीकृष्ण. या पूर्ण सृष्टीचे आत्मा आहेत भगवान श्रीकृष्ण, त्यांना जाणणं होय. जे ज्ञान शाळा कॉलेजमध्ये दिलं जातं किंवा वर्तमानपत्रात असतं ते ज्ञान नव्हे. येथे ज्या ज्ञानाची गोष्ट केली जात आहे ते म्हणजे मी कोण आहे, भगवंत कोण आहेत आणि माझा भगवंताशी काय संबंध आहे याबद्दलचे ज्ञान होय. आपल्याला या ज्ञानाद्वारे समजतं की श्रीकृष्ण भगवंत आहेत, ते सृष्टीकर्ता आहेत, त्यांनीच मलाही बनवलेलं आहे, त्यांनी पूर्ण सृष्टी बनवलेली आहे, ते माझे परमहितचिंतक आहेत, मी हे नश्वर शरीर नाही तर शाश्वत आत्मा आहे, हे झालं ज्ञान. म्हणून श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने हे दिव्य ज्ञान घेऊन श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी लोककल्याणासाठी कर्म करावं, म्हणजेच कर्मयोग करावा.
आता येथे ज्या संन्यासाबद्दल गोष्ट चालू आहे तो म्हणजे कर्मसन्यास, आणि तो अशा लोकांकडून घेतला जातो की ज्यांना शास्त्रानुसार आता कोणत्याही प्रकारची कर्मे करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शास्त्रांमध्ये तपस्या, यज्ञ, देवी देवतांची पूजा, दान इत्यादी विहित कर्मे सांगितलेली आहेत. तर या कर्मांना करण्याची ज्यांना आवश्यकता राहिलेली नाही, म्हणजे त्यांनी ही कर्मे कर्तव्य आधीच पूर्ण केलेली आहेत, ते संन्यास घेतात. परंतु श्रीकृष्ण आपल्यासाठी सांगत आहेत की अशा प्रकारे कर्मांपासून संन्यास घेण्यापेक्षा निर्धारित कर्मांचं पालन करून कर्मयोग म्हणजेच भक्ती योग करणं चांगलं आहे. कारण आतापर्यंत आपण केवळ या शरीराचीच काळजी घेण्यासाठी कर्मे केली, पण आपण त्यापुढे प्रगती करणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. एका शरीरातून दुसऱ्यातून तिसऱ्या देहांमध्ये देहांतर करावं लागेल. आपल्याला हे माहीत आहे की हे शरीर नश्वर आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यूही निश्चित आहे. आपण प्रत्येक जण जन्म घेतो म्हणजे बर्थ म्हणजे बी, आणि आपल्या सगळ्यांचा मृत्यूही होणार आहे म्हणजे डेथ म्हणजे डी. परंतु या बी आणि डी मध्ये जो सी आहे तो म्हणजे चॉईस म्हणजे निवडणं. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची कर्मे निवडतो त्यावर आपली पुढील गती अवलंबून आहे. मनुष्याकडे भक्तिमय कार्य करण्याची संधी आहे. जर आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करणं निवडलं तर आपण पुन्हा पुन्हा या भौतिक जगात अडकणार. पण जर आपण भक्तिमय कार्य करण्याची निवड केली तर आपण मोक्ष मिळवू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला गुलाबजाम खायला आवडतो म्हणून आपण गुलाबजामवर उभा आडवा ताव मारला तर त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. परंतु आपण त्याच गुलाबजामचा भगवंतांना नैवेद्य दाखवून तो आपणही आणि इतरांमध्येही प्रसाद म्हणून वाटला तर त्याने आपण कोणीच कर्मबंधनात अडकत नाही, तर भगवत प्रसाद घेतल्याने तृप्त होतो. तो हे समजू शकत नाही, तो आपल्या आयुष्याचं ध्येय समजू शकत नाही. त्यासाठी सर्व काही निरुपयोगीच आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये खूप काही मिळवलेलं असेल, त्याच्या नावाआधी खूप मोठमोठ्या पदव्याही असतील, परंतु त्याला स्वतःची शाश्वत ओळखच झालेली नसेल तर त्याचा काय उपयोग? त्या सगळ्या गोष्टी एक दिवस शून्य होणार आहेत. असे कितीही शून्य आपण आयुष्यात कमवले पण त्याआधी एक नसेल तर त्या कितीही मोठ्या आकड्यांचा काहीही किंमत नाही. जेव्हा आपण स्वतः कोण आहोत, भगवंत कोण आहे, त्यांचा आपला काय संबंध आहे हे जाणण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्या खूप साऱ्या शून्यांच्या आधी एक जोडला जातो आणि मग त्या भल्या मोठ्या संख्येला किंमत मिळते. परंतु जोपर्यंत त्याला तो कोण आहे याची ओळख होत नाही तोपर्यंत तो केवळ या वरील शरीराला तृप्त करण्यासाठी कर्मे करीतच राहतो आणि मग कर्म आणि कर्मांची फळं हे चक्र चालूच राहतं. आपलं दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्मांचा परिणाम आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आपण दिव्य ज्ञान घेणं गरजेचं आहे. त्या ज्ञानाद्वारे आपल्याला भगवंतांनी बनवलेलं आहे म्हणजे आपला त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे हे समजतं. आता त्यानंतर काय? समजा आपल्या घरामध्ये एखादी सज्जन व्यक्ती आली आणि आपल्या घरातील लहान मुलाने दार उघडलं तर ते त्या छोट्या मुलाला म्हणतात की जा आणि तुझ्या आईवडिलांना सांग की मी आलेलो आहे म्हणून. जेव्हा ते येतात तेव्हा त्या पाहुण्यांना पाहून चकित होतात आणि तुम्ही आला आहात, या या या. तर लहान मूल त्यांना जाणत नसतं, परंतु जेव्हा त्याचे आईवडील त्यांना भेटतात तेव्हा त्याला समजतं की हे माझ्या आईवडिलांच्या ओळखीचे आहेत. मग त्यांना घरात बसवलं जातं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या जातात, त्यांची सेवा केली जाते. त्याप्रमाणे तो मुलगाही ते करतो कारण आता संबंध माहीत झालेला आहे म्हणून. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला आपला भगवंतांशी काय संबंध आहे हे माहीत होतं त्यानंतर आपण त्यांची सेवा केली पाहिजे. यालाच म्हणतात भक्तियोग. झाडाच्या मुळांना जाणणं हे झालं ज्ञान आणि त्या मुळांना पाणी घालणं म्हणजे भक्ती आहे. तर हे दोन्ही मार्ग आपल्याला मुक्तिपथावर घेऊन जाणार आहेत. परंतु या दोन्हींमध्ये कर्मयोग किंवा भक्तियोग श्रेष्ठ आहे. कारण भक्तियोग करणं म्हणजे त्यामध्ये ज्ञान आधीपासूनच समाविष्ट असतं. ज्याप्रमाणे 100 रुपयांमध्ये 20 रुपये आधीपासूनच असतात त्याप्रमाणे. म्हणून जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये जे करत आहोत ते करत करत भक्तिमय कार्यही करू तर त्याने आपलं भगवंतांच्या भक्तीविषयीचं प्रेम विकसित होईल. आपल्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होईल. मग येथे हा प्रश्न आहे की आपण भक्तिमय कार्य करतो का? कारण मोक्ष मिळवण्यासाठी केवळ मी आत्मा आहे आणि मी भगवंतांची सेवा करणं गरजेचं आहे हे नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाही, तर त्याप्रमाणे आत्मस्तरावर कृती करणंही अपेक्षित आहे.
मी आत्मा आहे आणि मी भगवंतांचा अंश आहे, तर मग आपलं परम कर्तव्य आहे की आपण ज्यांचे अंश आहोत त्या भगवंतांची सेवा करणं. आणि आपण जर हे नाही केलं तर आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्मे करून भौतिक बंधनात अडकणारच. त्यामुळे आपलं हृदयही शुद्ध होऊ शकत नाही. प्रेक्षक हो, हे झालं भौतिक बंधन. मग मोक्ष काय आहे? तर ते आध्यात्मिक कर्म आहे. मग ते भौतिक कर्मापेक्षा उलट असलं पाहिजे ना. परंतु लोक हे न समजता असे समजता की कर्म करणं हे बंधनाचं कारण आहे, तर मग कर्म न करणं म्हणजे कर्म संन्यास घेणं मोक्ष आहे. परंतु असं नाही. उदाहरणार्थ, जर आपण गाडीतून जात आहोत आणि 50 किलोमीटर आपण चुकीच्या रस्त्याने पुढे गेलो, म्हणजे आपलं कर्म चुकीच्या दिशेने गेलं, म्हणजे त्यामध्ये आपला वेळ, शक्ती, पेट्रोल सर्व काही व्यर्थ जातं. मग जेव्हा आपल्याला समजतं की आपण 50 किलोमीटर चुकीच्या दिशेने आलेलो आहोत, तेव्हा आपण तेथे थांबतो. तेथून पुन्हा पुढे जात नाही, म्हणजे आपण चुकीच्या रस्त्याने जाणं बंद केलेलं आहे. परंतु आपल्याला तेथून पुन्हा योग्य मार्गावर येणंही गरजेचं आहे ना. मग आपण आधीच्या जन्मामध्ये आणि या जन्मामध्येही किती पापकर्म केलेले आहे, किती भौतिक कर्मे केली आहेत, किती चुकीच्या गोष्टी केल्या, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी जे जे काही केलं ते आज जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो की या सर्व इंद्रिय तृप्तीसाठीच्या कार्यांचे परिणाम मला भोगावे लागणार आहे, तेव्हा आपण त्या ठिकाणी थांबतो, चुकीच्या गोष्टी करणं थांबवतो. तिथून पुढं आणखीन चुकीच्या मार्गाने जात नाही. परंतु आतापर्यंत जितक्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, जी चुकीची कर्मे केलेली आहेत, त्यांना सुद्धा संपावं तर लागेलच ना. तेव्हाच तर मोक्ष मिळेल आणि त्यासाठीच आहे भक्ती मार्ग. म्हणजे आपण 50 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने गेलो होतो, परंतु आपण पुन्हा तेथून मागे शून्यावर आलेलो आहोत. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, आता आपल्याला योग्य मार्गावर जायचं आहे, तेव्हा आपण भक्ती करतो. म्हणजे आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपली भूतकाळातील जी वाईट कर्मेफळे आहेत ती काटली जातात. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा भक्ती करीतच राहतो, श्रीकृष्णांची सेवा करतो, तेव्हा आपलं हृदयही आपोआप आपल्या परस्परच शुद्ध होतं. आणि मग आपल्या हृदयामध्ये ते कृष्णप्रेम उत्पन्न होतं, जे मनुष्य जीवनाचं परमध्येय आहे. परंतु त्याऐवजी एखादा मनुष्य त्याच्या सर्व विहित कर्मांचा त्याग करून म्हणजे कर्म संन्यास घेऊन निघून जातो. परंतु तेथे गेल्यावर सुद्धा या भौतिक जगातील गोष्टी त्याला पुन्हा आकर्षित करतात. कारण कलियुगातील लोक इंद्रिय तृप्तीसाठी वेडे आहेत. ते प्रत्येक गोष्ट स्वतःच्या भोगासाठी वापरू पाहतात. असे लोक जेव्हा संन्यास घेतात तेव्हा काहीच साध्य होत नाही. अशा प्रकारे कर्म संन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो. तेव्हा त्याचं हृदय शुद्ध होऊ शकत नाही. कृष्ण भावनेनेच आपलं हृदय शुद्ध होऊ शकतं. कारण समजा एखाद्या लहान मुलाला आपण पळू नको असं सांगतो, तेव्हा पळू नको तर काय करू, म्हणजे हळू चाल, हेही सांगणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे येथे कर्म संन्यास घेऊ नको तर कर्मयोग कर, किंवा ती कर्मे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर, हे भगवंत आपल्याला सांगत आहेत. म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म हे मनुष्याला आपोआपच सकाम कर्मांच्या परिणामांपासून मुक्त होण्यास मदत करतं. म्हणून कृष्ण भावना भावित कर्म हे नेहमी कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून केवळ कृष्ण भावना आचरून म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करून हृदय शुद्धी होते आणि मोक्ष मिळवण्यास कारण ठरते. मग येथे हा प्रश्न येतो की मोक्ष म्हणजे काय? तर सर्व काही भगवान श्रीकृष्णांचं आहे याची अनुभूती येणं म्हणजे मोक्ष होय. आपण कोणत्याही गोष्टीचे मालक नाही, तर भगवान श्रीकृष्ण प्रत्येक गोष्टीचे मालक आहेत हे जाणून कर्म करणं म्हणजे मोक्ष होय. श्रीकृष्णांची सेवा केल्याने आपली श्रीकृष्णांप्रती आसक्ती निर्माण होते, या संसाराप्रती विरक्ती वाटू लागते, तेव्हा मोक्ष मिळतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण दिव्य ज्ञान घेऊन ते अनुभवून श्रीकृष्णांची व्यावहारिक सेवा केली पाहिजे आणि कर्मयोग किंवा भक्तियोग साधला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपल्याकडे जे काही आहे ते भगवंतांच्या सेवेसाठी वापरूयात. भौतिक बंधनातून मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.